प्रचंड धुक्याने नाही तर मोठ्या धोक्याने अजित पवारांचा घातपात झालाय, हे विधान आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांचं म्हणजे राज ठाकरेंचं. आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी अजित पवारांच्या या सगळ्या घडामोडींना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि मात्र सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी आता सत्ताधाऱ्यांकडून बाहेर येताना दिसते. अजित पवारांचा घातपात झाला हे आता जवळपास निश्चित असून ज्यांनी घडून आणलंय त्यांना फासावरती लटकल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं सगळ्यात मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये ज्या नेत्यांची नावं रोहित पवारांच्या समोर आली ती मात्र नावं आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेमध्ये सुरू झालेली आहेत. राज्यात अजितदादा पवार यांचा मृत्यू हा अपघात नव्हता तर घातपात होता, रोहित पवार गेल्या महिनाभरापासून सांगताना दिसत आहेत. मात्र आज सगळ्यात मोठी घडामोड मुंबई शहरामध्ये घडून आली आणि त्याला दुजोरा देखील मिळालाय. मित्रांनो, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं राज्याचं महाअधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. मात्र इथे ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण पक्ष हायजॅक केल्याचं चित्र या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दिसून आलं. अजित पवार यांचे चिरंजीव असणारे जय पवार यांना लांब जाऊन बसवणं, यांना स्टेजवरून हाकलणं, इथपासून सुरू झालेला प्रवास ते मित्रांनो रोहित पवारांनी आज दिलेली सगळ्यात मोठी व्यासपीठावरील स्टेटमेंट, यावरून अजितदादा जर असते तर या नेत्यांना दाखवलं असतं, असा थेट इशारा रोहित पवार यांनी केलाय. महिलांचा सन्मान तुम्हाला राखता येत नसेल तर चालते वा, असा थेट सज्जड दमच रोहित पवारांनी दिलाय. सुनेत्राताई पवार या अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती आहेत, तेव्हा कसं वागायचं कसं राहायचं हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, महाराष्ट्र सगळं बघतोय, असं रोहित पवारांनी थेट त्या चार नेत्यांना आव्हान दिलंय. रोहित पवारांनी त्या चार चौकटीवरती थेट आपलं भाष्य करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या चौघांनाच आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हायजॅक करून त्यावरती आपली सत्ता मिळवायचे असं झालंय. कधी सत्ता हातात येईल आणि कधी आम्ही अध्यक्ष होईल अशी या नेत्यांची गत झाली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. या अगोदर आज रोहित पवार यांनी सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज ठाकरे यांची भेट घेऊन राज ठाकरेंना या संपूर्ण अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी राज ठाकरेंना देखील सगळ्यात मोठा विश्वास बसला, तो म्हणजे सध्या सरकार हे गुन्हे दाखल करून का घेत नाही, FIR का घेत नाही, यावरती सुनेत्रा वहिनी देखील बोललं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर बोललंच पाहिजे, मात्र सुनेत्रा वहिनी यावरती का बोलत नाहीत? सत्तेमध्ये आहेत म्हणून की कोणाचा दबाव आहे, असं थेट विधान राज ठाकरेंनी केलं आणि त्या नेत्यांना त्यांनी उघडं पाडण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या वेगळ्या वळणावरती गेलं असतानाच अजितदादा पवार यांच्या मारेकरांना शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे विधान रोहित पवारांचं येतं आणि त्या नेत्यांची आता नावं, अधिकाऱ्यांची नावं समोर येताना दिसत आहेत. सरकार असं का करतंय, FIR दर्ज करून का घेत नाही, तर याच्यामध्ये काहीतरी काळाबेर आहे. सरकार आपल्या भोवती सगळे संशयाचे भोवरे भूत पेरतय, असा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी केलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रोहित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावरती आपलं सगळ्यात मोठं भाष्य करत सांगितलंय की आगामी काळामध्ये त्या सगळ्या नेत्यांची नावं जाहीर करणार आणि लवकरच सगळ्यात मोठी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र समोर ते चेहरे उघड करणार, जरा मला वेळ द्या, असं देखील विधान केल्यामुळे महाराष्ट्रात चर्चांना आता उधाण आले. कोण कोण आहेत ते लोक, कोण कोण आहेत ते अधिकारी ज्यांनी अजितदादांच्या मारेकऱ्यांना त्यांच्यावरती संशय आहे. मित्रांनो, ही बाब साधी सुधी नाही. पवार घराणं हे देशातील सगळ्यात पॉवरबाज घराणं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना आपलं गुरु म्हणतात
त्या पवार घराण्यांचे शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवार यांचा अपघात म्हणजे देशाला सगळ्यात मोठं संकट होतं. यामुळे आगामी काळामध्ये याच्यावरती खूप मोठं राजकारण जरी झालं तरी रोहित पवार मात्र कोणालाही सोडणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे ते नेते कोण, ते अधिकारी कोण, ते लवकरच आपल्याला पत्रकार परिषदेतून समजेल असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आता फिरतंय हे मात्र नक्की झालंय.